ಸಂಜೆ ಅಭಿಮಾನಿಗಳೇ, ನಾ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ನಿಮ್ಗ ನಾವು ರೆಡಿ ಆಗ್ತಾ ಇದೀವಿ ಅಂತ. ಎಲ್ಲಿ ಅಂತ ಇವತ್ತ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಏನು ಹೋಗಿದ್ವಲ್ಲ ನಾವು, ಅಲ್ಲಿ ಭಜನಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅದ. ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ರು, ಮದುವೆ ಆಗೈತಿ ಹೊಸವಾಗಿ, ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಇತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಟ್ಕೊಂಡಾರ. ಆಮೇಲೆ ಅವ್ರೇನು ಹೇಳಿದ್ರು, ನೀವು ಸಾಯಂಕಾಲ ಬರಾಕ್ಬೇಕು, ನಮ್ಮ ಭಜನೆ ನೀವು ಕೇಳಾಕ್ಬೇಕು, ಬಹಳ ಮಸ್ತ್ ಇರ್ತದ, ಪಾಂಡುರಂಗದ ಐತಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇದ್ರು ನಾನು ಸಕ್ಕುಬಾಯಿ ತರ ರೆಡಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟೇನಿ. ಅಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಹೊರಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಯಾವ್ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾರ ಏನ ನೋಡೋನು. ಅಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಅವ್ರ ಭಜನೆ ಮರಾಠಿ ಒಳಗ ಮಾಡ್ತಾರ ಅನ್ಸ್ತೈತೆ ಅವ್ರ. ನೋಡೋಣ ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ಮೇಲೆ ನಾ ತೋರಿಸ್ತೀನಿ ನಿಮ್ಗೆ. ಮತ್ತ ಅವ್ರೇ ಹೇಳಿದಾರ, ಯಾರು ಭಜನೆ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಅವರು ಒಬ್ರು ಮೇಡಮ್, ಅವ್ರ ಪರಿಚಯ ಮಾಡಿಸ್ತೀನಿ ನಿಮ್ಗೆ, ಮಾತಾಡಿಸ್ತೀನಿ ಅವ್ರ ಜೊತೆ. ಅವರೇ ಹೇಳಿದಾರ, ಮೇಡಮ್ ಬರ್ರಿ ತಪ್ಸಾಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ, ಭಾಳ ಚಂದ ಇರ್ತದ, ಎಲ್ಲ ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ರಿ ಅಂತ ಅಂದಾರ. ಮತ್ತೆ ಈ ರೀತಿ ಕರೆದ್ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಯಾರು ಹೋಗದೆ ಇರ್ತಾರ್ರಿ, ನಡೀರಿ ಹೋಗೋನ್ ಪಟ್. ಎಕ್ಸ್ ಆರ್ಮಿ ಸುಬೇದಾರ್ ಮೇಜರ್ ನಾರಾಯಣ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಮಗನ ಮದುವೆ ಅಂಗವಾಗಿ ಇವತ್ತು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಇತ್ತು. ಪೂಜೆಗೆ ಹೋಗಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ, ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ್ವಿ, ಪ್ರಸಾದ ತಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಅವರು ಸಾಯಂಕಾಲ ಕೂಡ ಶ್ರೀ ಪಾಂಡುರಂಗನ ಒಂದು ಕೀರ್ತನೆ ಭಜನೆ ಅವರು ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ನಮಗೆ ಇಬ್ಬರಿಗೂ ದಂಪತಿಗಳಿಗೆ ದಯವಿಟ್ಟು ಬರ್ರಿ, ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿರ್ತದೆ. ಹೇಗಿದ್ದೀವಿ ನೀವು ಕೇಳಿರಂತೆ ನಿಮ್ಗೂ ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ ಬರ್ತೀವಿ. सर नमस्कार. हे तुमचे हे भजन मंडळी आहे ना, भजन मंडळीचा जरा परिचय सांगा. म्हणजे हे भजन मंडळ आमचं भारत नगर येईल, 5वा आणि 6वा क्रॉस म्हणजे शहापूर आणि वडगावच्या मध्ये भारत नगर येत आहे, त्या ठिकाणचं हे भजन आहे. आणि आता हे भजन जवळजवळ 8 वर्ष झाले माझ्याकडे शिकत आहेत. ह्या मंडळामध्ये जवळजवळ 25 विद्यार्थी आता भाग घेतलेले आहेत. आणि यांचं आता माझी 31 जी भजनी मंडळं आहेत, या 31 भजनी मंडळापैकी हे सर्वोत्कृष्ट भजन मंडळ आहे. आणि सगळ्या भजनी मंडळामध्ये हे भजन चांगलं गातात, म्हणून मी जास्तीत जास्त ह्या लोकांना आमंत्रण बाहेर असेल तर ह्यांना घेऊन जातो. भजन तुमचे सर्व मराठीमध्ये आहे काय दुसऱ्या भाषापर्यंत पण आहे? मराठीमध्ये मी शिकवतो, पण काही ठिकाणी कन्नडची मागणी होते, तिथं मी 5-6 अभंग कांदी शिकवलेले आहेत. कांदी पण म्हणू शकतात त्याने, आता तुला म्हणू शकतात कांडी पण म्हणा. आणि तुमचं कॉन्टॅक्ट नंबर आणि तुमचं भजन मंडळीचं नाव वगैरे सांगा. असं कोणाला लागत असेल तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये करू शकता. हो हो. हे आमच्या भजनी मंडळाचं नाव आहे संत मुक्ताई महिला भजन मंडळ, भारत नगर, 5वा आणि 6वा क्रॉस, शहापूर, वडगाव. कॉन्टॅक्ट नंबर 9999215646, शंकर पाटील. ओके, थँक्यू, धन्यवाद. सर्वांचं खूप छान आवाज आहे. भजन एकदम मनाला वाटूसारखं, म्हणजे मनाला शांतता वाटूसारखं भजन सर्वजण म्हणतात. फार आनंद वाटते. आपले परिचय थोडक्यात, माझं नाव सुरेश सांगली म्हणून, मी सेंट्रल GST एक्साईजमध्ये सुपरिंटेंडेंट म्हणून 35 वर्ष कामं करून परवा रिटायर्ड झालो आहे. माझी धर्मपत्नी संगीता सांगली, त्यांचे एक यूट्यूब चॅनल आहे. चॅनलचे नाव आहे, लिंकचे नाव सांगलीज एंटरटेनमेंट. आपले आडनाव सांगली आहे, त्यामुळे मी सांगली एंटरटेनमेंट म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलमार्फत आम्ही सर्व आमचे बंधूंना आम्ही दररोज भेटत असतो. मॅडम एक डेली सोडत असतात. तुमच्या परमिशन असेल तर आम्ही यूट्यूब चॅनलमध्ये पण घालतो, ठीक आहे? आणि तुमचा पण परिचय होईल. आणि मला सर्वांचा थोडं असा परिचय, तबला मास्टर असणार किंवा सर्व मावशी लोक, सर्वांचे नुसता तुमचं नाव सांगायचं आणि किती वर्षापासून तुम्ही हा भजन सेवा करायला लागला, तेवढंच 2 गोष्ट सांगायचं. आता आम्ही तबला मास्टरचे परिचय घ्यायला लागले. नमस्कार, माझं नाव प्रमोद पवार. मी वडगावमध्ये विठ्ठल मंदिर येथे 27 वर्ष ही भजन सेवा करत आहे. आणि अशीच भजन सेवा परमेश्वराने आमच्या मनात ठेवावी अशी. थँक्यू, धन्यवाद. तुम्ही ताई? माझं नाव मंगल पाटील आहे. 8 वर्ष झालं भजन शिकवतात सर, आणि आम्ही भजनाला येतो. नमस्कार, माझं नाव राखी प्रेमजित पवार. आमचे शंकर पाटील गुरुजी 8 वर्ष झाले भजन करत. आम्ही आता 4 वर्ष झाले भजनात आहे. नमस्कार, माझे नाव नेत्रा लातूरकर. 2016 पासून आमचं भजनची सुरुवात झालेली आहे. आणि भजनामुळे आम्हाला शारीरिक तसेच मानसिक आरोग्य चांगलं राहतं. आणि भजनामुळे आम्हाला सरांनी आमच्या भक्ती मार्गाला लावले. आणि तुम्हाला शांतता जास्त मिळत असते, यामध्ये शांतता लाभत असते, आणि सर्वजणांना तेच आवश्यकता आहे. नमस्कार,
मी सीमा पवार. गेली 8 वर्षे झाली आम्ही शंकर पाटील सरांच्याकडे भजन शिकत आहोत. शंकर पाटील सर आम्हाला खूप म्हणजे मेहनतीनं आम्हाला फ्रीमध्ये भजन शिकवतात. भजनात जी गोडी आहे ती कशातच नाही, त्यामुळे हे नामस्मरण कुठंच मिळत नाही. आणि हे शंकर पाटील सरांच्यामुळे आम्हाला शक्य झालेलं आहे. आणि हा शिक्षण तुम्ही काय घेतला ह्यामुळे तुम्हाला तेवढंच शांतता नाही, तुमची पिढी म्हणजे सगळं तुमचं मुलं घराचं सगळं सर्वांना त्यांनी जो हा आम्हाला ठेवा दिलेला आहे तो आम्ही इथून पुढे तसाच चालू ठेवू. आणि तुमच्या बरोबर आणि 4 माणसांना घेऊन हो, यायचं. नमस्कार, मी रेखा नारायण मसूरकर बोलायला. एकदम सुपर तुमचं व्हॉइस आवाज आहे. आमचे गुरुजी शंकर पाटील 8 वर्ष झाली शिकवायले. मी 6 वर्ष झाली भजनाला यायलोय. भजनाला आल्यामुळे मला अतिशय आनंद होतो की माझं मन एकदा तृप्त होऊन जातंय की मला जोरात टाळ्या किती वाजवा. म्हणावं, काय किती हे करावं मला महत्वाचं हाच आहे. आणि गुरुजींच्या म्हणत मला फारच हे वाटतंय. नमस्कार, माझं नाव कविता बामणे. आमचे गुरुजी श्री शंकर पाटील सर हे गेली 46 वर्ष म्हणजे फ्रीमध्ये जवळजवळ 27 ग्रुप त्यांनी तयार केले. आणि आता म्हणजे आमचा ग्रुप जवळजवळ मला काय वाटतंय 12-13 असेल. आणि 8 वर्षापासून आम्ही शिकतोय सगळी, आणि अजून पण शिकायची इच्छा आहे त्यांच्याकडून. आणि ह्याच्याबरोबर तुम्ही हार्मोनियम पण शिकवायचे पण प्रयत्न ट्राय करा. थोडं सरांचं चालू आहे शिकवायचं. बघूया आता काय म्हणजे त्यांच्या पाठीमागे आणि तुम्ही तयारी झाला पाहिजे. जी पिढी शिकतात ती तबला शिकते. व्हेरी गुड, काय हरकत नाही. नमस्कार सर, मी शंकर पाटील किनी या खेडेगावमध्ये राहतो. 1978 पासून मी भजन शिकवायचा म्हणजे काम चालू केलेलं आहे. मी आज स्वतःगायत या 48 वर्षामध्ये 31 भजनी मंडळाला मी मार्गदर्शन केलेलं आहे. व्हेरी गुड. आणि 31 भजनाची सगळ्या महिला मिळून जवळजवळ 1000 स्टुडंट माझे आहेत. 1000 महिला माझे शिकतात. आणि परवाच मोठा समारंभ झाला, त्या समारंभामध्ये 700 महिलांचं भजन आम्ही एकत्रित घेतलं होतं. तो असा कार्यक्रम झाला की तो डोळ्यांचं पारणं फेडणं असा कार्यक्रम झाला. आमच्या ह्या विद्यार्थिनी आहेत म्हणून माझं अस्तित्व आहे. माझ्याकडे काही नाही आहे, माझ्या विद्यार्थी माझे शिकतात म्हणून माझं नाव आहे, याचं मला समाधान आहे. करेक्ट, थँक्यू, धन्यवाद. नमस्कार, मी मंगल वाईंगळे. सरांच्यामुळे आम्हाला फार अनुभव आलाय. वाईंगळे. सरांच्यामुळे आम्हाला फार अनुभव आलाय की काय बोलावं ते आम्हाला सुचत नाही. बरोबर. एवढं पण अनुभव आम्हाला नाही. नमस्कार, मी सरिता मनगुटकर. आम्ही 8 वर्ष झाली भजन सेवा करतोय. पहिला असं भजनालाच येत होतो, तर आता या भजनाचं आम्हाला महत्त्व समजलं आहे. त्याच्यामुळे आमच्या घरातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले भजनामुळे. घरातल्या सगळ्या पिढी आमची पुढे जावी, धार्मिक ह्याच्यामध्ये पिढीनं सुद्धा आमच्या जावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. राईट, बरोबर, थँक्यू. तुम्ही सांगा मग. आम्ही ऍक्च्युली आज इथं भजनाला ऐकायला आलोय म्हणजे हे मावशी कारण त्याने फार रिक्वेस्ट करून त्याने मला सांगितलं तुम्ही जरा आमच्याकडे भजनाला ऐकायला आला, भजन संपूपर्यंत तुम्ही उठून जात नाही. तेवढं छान भजन असतं तुम्ही प्लीज या म्हणून सांगितलं त्याने. मग आमचे घर पण जवळ असल्यामुळे आम्ही यायला जमलोय. सांगा मावशी. सुमन बडवानाचे. परत सरापासून आम्ही भजन शिकायलोय. सर आहेत म्हणून आम्ही पण आहे. आणि सरांचा भजन शिकायला जायलोय म्हणून आमचं घरदार सुद्धा मी मुलाबाळांची सुद्धा आठवण एकदा सुधारणा झाली. आणि परत सर भजन शिकवते ते भजनात बसल्यावर कुठं बाहेर सुद्धा लक्ष लागत नाही असं भजन शिकवते. ओके, जोरात आहे सर्वांचं. तुम्ही सांगा मावशी. माझं नाव सुनीता पवार. शंकर पाटील सर मला भजन शिकवतात. ओके, थँक्यू. अरे तुम्ही. मी लक्ष्मी सुतार. आम्हाला शंकर गुरुजी पाटीलने भजन शिकवले. मी 4 वर्ष झाली शिकते. आणि असंच गुरुजींनी सरांनी सगळ्यांनी शिकवावं, सगळ्यांचा जय जयकार करावं. प्रस्तुत त्यांचं नाव पण शंकर आहे आणि त्याने खरं तर भगवान शंकर सारखेच आहेत. माझं नाव प्रेरणा भागवतकर. आम्ही शंकर सरापासून खूप छान असे भजन शिकायलोय. खरंच त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे या भजनामध्ये. त्यांच्यामुळे आपण घरातले सगळे व्यवस्थित भजन घेतो. राईट, ओके, थँक्यू. तुम्ही बोला मावशी. माझं नाव श्रद्धा सप्रे. सरांमुळे आम्ही भजन चांगलं शिकलो. ओके, राईट. हां मावशी. सर्वांच्या मध्ये मोठे मावशी आहेत तुम्ही. नमस्कार, सुमन गिरजे. माझे नाव सुमन गिरजे. आम्हाला सर शिकवले आम्ही त्याच्या ह्याच्यातच आम्ही पण जरा सुधारलं. नाही तर पहिला आम्हाला पण एवढा अनुभव नव्हता. आता मला फारच त्याने आता आम्हाला सुधारून घेतले आणि त्यांनी फारच आम्हाला आता आनंदाचा मार्ग दिले. थँक्यू, धन्यवाद. मी रजनी अनंत प्रभू. मी 8 वर्ष झाले
भजन मंडळ सेवा करत आहे. आमच्या सरांचा ऍक्सिडेंट पहिला चांगले होते आमचे सर, त्याच्यानंतर त्यांचा फार मोठा ऍक्सिडेंट झाला. त्या ऍक्सिडेंटनंतर आणि परत त्यांनी 4-5 भजनाच्या आणि परत हे वाटा घेतले शिकवण्यासाठी. महादेवाची कृपा आहे. हा, देवाची कृपा आहे त्यांच्यावरती. खरं म्हणजे ऍक्सिडेंट हा होऊ नये होता एवढ्या शिकवण्यासाठी. तरी पण ह्याच्यामधनं त्यांनी आम्हाला फार आणि परत जास्तीच शिकवले. त्याच्यामध्ये फार मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे. त्याच्यातनं ते देवाच्या कृपेने कसं वाचणे आम्हाला माहिती. दैवी शक्ती चमत्कार झालेला आहे. आणि ते पहिला काय करत होते, गाडी घेऊन येत होते. आता त्यांनी बस मधनं येऊन सगळ्यांच्या तिकडे जेथे भजनी मंडळ आहे तिथे त्यांनी स्वतःहून जाऊन तिथं शिकवतात. आमच्या बायका पण जात तिथं आणि त्यांनी येऊन आम्हाला येऊन शिकवतात. फार मेहनत घेऊन कष्ट करून त्यांनी शिकवतात. ह्याच्यापासून आम्हाला त्याच्याने पुण्याही मिळते. पैसा हा कोणा पण कमवता येते, पण ही पुण्याई कोणाकडे कमवता येत नाही. खरं नाही. मग आमचं सगळी पुण्याई त्या स्वर्गामध्ये देवाकडे जाते. हेच आमचं समाधान आहे. धन्यवाद. माझं नाव लक्ष्मी भादवणकर. सर आमचे शंकर पाटील सर जसे भेटले आम्हाला तसे ह्या सगळ्या महिलांना मी गोळा केले. जसं 8 वर्ष झाले सर आम्हाला भजन शिकवतात. त्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत येऊन पोचलेलो आहोत. आणि सरांनी आम्हाला जोपर्यंत शिकवले तोपर्यंत आम्ही इथं जाग्यावर बसलेलो आहोत. राईट, ओके, थँक्यू. आता आपली धर्मपत्नी संगीता. मला तर असं सगळ्यांना बघितलं, सगळे बोललेलं बघितल्यावर त्यांचा चेहरा बघून ते सर किती त्यांना असं तयार केले तर एवढं छान त्यांनी. का म्हणतात मी बघितलो येतात घरामध्ये बायका म्हटल्यावर चेहरा सपक राहते, असं समाधानी असं का म्हणतात सगळं टेन्शन भरलेलं असतंय डोक्यामध्ये. पण ते टेन्शन तिथं सगळं त्यांनी, आता किती जण म्हटलं मला सगळं आठवण घरामधलं काय तेवढं आठवण येत नाही, एवढं सर छान शिकवतात तिथं असं म्हटलं. खरंच आम्हाला आमच्यासाठी तेच पाहिजे. आम्हाला काय म्हणतात आम्ही घर सांभाळताय, घरात सासू वगैरे सगळं करताय, पण आमच्यासाठी पण थोडस वेळ आम्हाला पण पाहिजे. असं सरांच्या मुळे आम्हाला मिळतंय ते वेळ. का म्हणतात असं सर आम्हाला पाहिजे. का म्हणतात आमच्या बरोबर असं सगळं मला पण बरं वाटलं. आणि सगळ्या या बहिणीचं चेहरा बघितल्यावर मला लई खुश झालं. का म्हणतात माझं युट्यूबचं चॅनलचं उद्देश काय आहे म्हटलं तर सगळे हसत राहावं. कवा पण त्यांचा चेहरा बारीक झालेला मला बघायला होत नाही. का म्हणतात सगळ्यांच्या जीवनामध्ये कष्ट म्हणजे सांगायचं असं आहे की सर्वांच्या घरामध्ये सुख आणि दुःख सर्वांच्या घरी असते, पण ते सुख आणि दुःखाच्या बरोबर आम्हाला जगायचं आहे. त्यामुळं आम्ही केव्हा किती होईल किती शक्यता आहे तेवढं आम्ही हसत राहायला पाहिजे. दुसऱ्यांना पण हसवत आम्ही जीवन काढायला पाहिजे. आणि मेन काय घरातली लक्ष्मी हसत राहिली तर घरच सगळं कवा पण हसत राहते. घरातलं मुलं उदे, नवरा उदे, घरातले सगळे उदे. ते सरांच्या मुळे ते झालंय. का म्हणतात सर एवढं कौतुक करायचं. आता तुम्ही एवढं इथं एवढं खुशीत आहे म्हटलं घरात पण पण क्लास आहेत, संगीत क्लास. त्या ठिकाणी फक्त शिकलेल्यांना तेवढं प्रवेश असतोय. खरं आमचे सर आम्हाला का म्हणजे आमच्या इथं भजनामध्ये ज्या महिला आहेत, भगिनी आहेत, त्या आणि अशिक्षित पण आहेत, म्हणजे त्यांना पण एज्युकेशन झालेलं नाही तरी पण तुम्ही इथं तुमचं पण एक इम्पॉर्टन्स तुम्ही दाखवू शकता. आणि आपली कामं सगळी वेळेत पूर्ण करून टायमात हजर असतात. आणि आम्हाला ज्या दिवशी जायचं असते, आमचा क्लास असतो त्या दिवशी आमची बरोबर टायमात कामं संपून आम्ही तिथं हजर असतो. ते आम्ही म्हणतो पंक्च्युअलिटी. आता आजचाच एक अनुभव, आमच्या घरी पाहुणे आलेले, मिस्टरांच्या बहिणीच्या मावशीच्या मुली. नाही मला भजनाला जायचंय, कसं सांगू त्यांना, आले ते कधी ना कळा आणि त्यांना पाठवायचं बरं वाटत नाही. म्हणून मी काय केले, त्यांना पटपट कामं आवरून त्यांना जेवण वगैरे सगळं केलं. ते पाहुणे 3ला गेल्या, 5 मिनिटात फोन केले आणि मी 5 मिनिटात रेडी होऊन आले. त्यांना पण तुम्ही पाहुण्यांना पण समाधान केला आणि परत तुमच्या मनाला पण तुम्ही स्वतःसाठी काम बरोबर टायमात होतं. फक्त इच्छाशक्ती पाहिजे की मी भजनाला मिस्टर जाऊ नको म्हणत होते, मी नाही जाणार. ते ओढत असतं की इकडे भजन ओढत असते. आणि कुठं पण क्लास असतात तिथं आम्ही क्लासला जावं तर तिथं प्रत्यक्षात जाऊन शिकवायला लागतं. सरच आम्हाला येऊन शिकवतात. फार महत्वाचं. ह्या पाठीमध्ये सर इथं असतात पण ह्यांचं घर सांभाळतात त्या म्हणजे यांच्या मिसेस पार्वती त्या. म्हणून सर इथं येऊन बिनधास्त राहतात. मॅडम सरांचे मिसेस नाव पार्वती. कसं नाव कसं जोडून शंकर पार्वती. इतक्या समाधानी एवढ्या
शांत आहेत की हा. नाही तुम्ही म्हणणार नाही की म्हणजे इतकी बाई शांत असू शकते. कारण जर बायकांचा हे बघितला तर हा. एक लेडीज इतक्या शांत आहेत त्यांनी. सर म्हणतात माझी भरली जागा घरात लक्ष्मी आहे म्हणतात सर असे. आणि त्यांनी इथं येतात त्यांच्यामुळेच. आम्ही असलो असतो होय, तर बरोबर. गेलेत तिकडच गेलेत हा. अजून आले नाहीत म्हणून आम्ही आमच्या बरोबर सरांचा टायमिंगला कॉल येतोय त्यांच्या मिसेसचा बरोबर 9, 9:30 वाजता म्हणजे कुठे आहे हा फोन नक्की येतोय त्यांना. इतकी काळजी पण त्यांची असते तिथं. नाही, त्या त्यामुळे- आहेत म्हणून सर आम्हाला सांगतात बरोबर. तिथं त्यांनी घर सांभाळतात म्हणून सर इथं आम्हाला येऊन बिनधास्त शिकवतात. सर इतकाच आता एवढं छान त्यांनी बोलले मॅडम बद्दल 2 गोष्टी आम्ही तसं इतकाच काय जेवढा सरांचा वाटा आहे तेवढाच त्यांचा पण आमच्या ह्या आनंदामध्ये वाटा आहे. इतक्याच बाकी काही नाही. हा, शंकर सर तुमची हे सिक्रेट काय जरा सांगू शकता? तुम्ही बघितलं की समजणार नाही की ते इतक्या शांत आहेत. माझ्या सांगायचं विशेष म्हटलं तर सर माझ्या बायकोचं नाव आहे पार्वती हा. पण ती माझ्या घरची लक्ष्मी आहे असं मी जोरात जोरात ताली आणि काय- लक्ष्मी का? खायला पाहिजे. त्यांना पण भजन येते वाटतं. ज्याची बायको शहाणी तो सुखी प्राणी असं म्हणतात. आमची बायको शहाणी आहे म्हणून मला सोडते म्हणून शिकू शकतो. समजा दररोज मी आता 365 दिवस मी बाहेरच असतो. बरोबर. सकाळी 9ला घर सोडलं की रात्री 9 नंतरच घरी जातो. एवढं कोण सोडणार आहे? बरोबर. म्हणजे आमची जी पार्वती म्हणून माझी बायको आहे की नाही ती माझी लक्ष्मीच आहे. कारण तिनं सांभाळलंय मला असं म्हणायला हरकत नाही. कारण तिने ते सगळं घर सांभाळलं म्हणून मी यांना येऊन शिकू शकतो. 365 दिवस मी बाहेर असतो सर. शिकवण्यासाठी तुमचं कुठं असं काय प्लेस दुसरं काय तसं कुठे काही नाही. आपल्या आपल्या घरी जायचं तिथलं- त्यांच्या जागेला निरंतर 45 वर्ष 43 वर्ष ही 48 वर्ष सेवा चालू तेच तर त्यांचं कष्ट आहे का? हा म्हणजे 1-2 दिवस ते नाही. तुमचं सेवा आहे ते बस आणि नाही. त्यांनी आम्ही 1 दिवस करतो दुसऱ्या दिवशी कंटाळतोय. पंढरीनाथचं. 48 वर्ष हे सलग करतायत आणि ते एकही सगळे पैसा न घेता. पंढरीनाथचं सेवा आहे ते. महिन्यामध्ये आम्ही सरांच्या कृपेने हा. त्या विठ्ठलाच्या कृपेने सरांचे 12 ग्रुप आम्ही पंढरपूरला भजनासाठी जाते. ते पण हे एवढं मोठं भाग्य पण ते आम्हाला सरांच्या मुळे पांडुरंगामुळे मिळाले. तिकडे तुम्ही सगळं व्यवस्था करून गेलेलं आहे. व्हेरी गुड. फक्त आम्हाला डेट फिक्स झाली की नाही आम्ही हा, कोणत्याही परिस्थितीत तिथे हजर राहायला पाहिजे. आम्हाला बोलवले. ठीक आहे, हरकत नाही, जाऊन त्यांनी या. स्वतःहून आमंत्रण दिले. हरकत नाही. हा सुसंदर्भात माझ्याकडून मी तुम्हाला 1,000 रुपये देणगी द्यायला लागलोय. आता ताई 1-2 गोष्ट बोलतात. आज माझ्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने आणि सत्यनारायण पूजा या निमित्ताने आमच्या साहेबांनी भजनी मंडळाला आमंत्रण दिले आणि त्यांनी भजन चांगल्या पद्धतीने गायले आणि सगळेजण व्यवस्थित टायमात बरोबर 4 वाजता म्हणजे 4 वाजता त्यांनी इथं आलेत आणि अजूनपर्यंत त्यांनी भजन म्हणायलेत आणि एवढं छान भजन म्हटले की सगळे पाहुणे आनंदात त्यांना आनंद वाटला की एवढं मस्त भजन म्हटले आणि त्यामुळे आम्ही त्यांचे सर्वांचे आभारी आहोत. आणि सर एवढं लेडीजना चांगलं भजन शिकवतात ते बी न फी घेता. असं वाटते की मी पण जॉब करते काय मी पण दिवसभर फुल बिझी असते. आता लग्नामुळे मी 1 महिना सुट्टी घेतले पण मला पण असं वाटते की मला टाइम भेटला 4 नंतर तर मी पण 1 तास त्यांच्याकडे जाऊन पण माझं टाइम स्पेंड करायचं असं वाटतंय आणि त्यांनी सर्वजण आल्याबद्दल मी त्यांचे फार आभारी मानते आणि सर्वजण असंच येत राहावं आणि भजन म्हणावं वर्षाला एकदा आमच्या घरी असं त्यांच्याशी. आनंद वाटला. हा, तुम्हाला आनंद वाटला. तुमचं नाव सांगा की. माझं नाव सुनीता सदानंद पाटील. राईट, ठीक आहे. मी राजश्री पाटील. मी आज पूजा आहे त्यांची नेहाल वैष्णवीची मी मधली काकू आहे. आम्हाला पण खूप आनंद वाटला. खूप खूप बरं वाटलं. छान वाटलं. शेवट हा घरचं लक्ष्मी ताई घरची मुलगी आमच्या ननंदबाई. ननंदबाई तेच त्यांची ओळख झाली. भजन वगैरे छान म्हटले. अगदी आनंद वाटला फार. आम्हाला पण भजनाची फार आवड आहे. ठीक. आम्ही मंदिर मंदिरला भजनला जातो. आम्ही कलावती याच्या छान म्हटली भजन. छान आनंद वाटला. नवीन जोडी आज काय आम्ही त्यांच्या मार्फत इकडे आलेला आहे. वैष्णवी आणि नेहाल त्यांचे वैवाहिक जीवन सगळ्यात सुप्रभात जाऊ दे, चांगले जाऊ दे. पण आम्ही देवाकडे प्रार्थना करूया, भक्तीनं देवाकडे मागणी करूया. थँक्यू, धन्यवाद. आता एक तुम्हाला जमत असं एक कन्नड गाणं बोला. सरांच्या
विनंतीनुसार आम्ही आता एक कन्नड अभंग म्हणणार आहे, जय तू जय विठ्ठला. तो नवीनच आम्ही गाणं बसवलेला आहे. काही ठिकाणी मागणी असते, त्यामुळे आम्ही एक 4 अभंग कांदीमध्ये बसवले आहेत आणि ते आम्ही म्हणायचा तुमच्या समोर प्रयत्न करतोय. ओके, ठीक आहे. जोरात जोरात ताळ्या. खूप छान. म्हणजे रूपावली, अभंग, गवळण, त्याच्यानंतर मालगुण रागामध्ये एखादी गवळण आणि मग भैरवी अशी समाप्ती असते. ते घ्यायला पाहिजे. ठीक. नाम घेता नाम घेता जाणार आहे ना, त्यामार्फत हे आमचं दक्षिण आहे. तेच तेच. वापरायचं आहे. हा, काय पण फळ वगैरे घेऊन मला ಎಲ್ಲರಿಗೂ ಈಗೆಲ್ಲ ಆಯ್ತು. ಅರಿಶಿನ ಕುಂಕುಮ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ. खातर लगेच आल्या तर जवळ तर फोन करतो. हा, अभिषेकला वगैरे पाठवून देतो आपला. चीज चीज चीज. ओके सर, बाय सर. सगळे या. हा सर, येते, ಕಾಳಜಿ ಗೆ. 8 ಗಂಟೆ ಆಯ್ತು, ನಾವು ಮನೆಗೆ ಬಂದ್ವಿ. ನೋಡಿದ್ರಲ್ಲ ಅಭಿಮಾನಿಗಳೇ, ಯಾವ ರೀತಿ ಭಜನೆ ಇತ್ತು, ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು. ಹೆಣ್ಣುಮಕ್ಳು ತಮ್ಮೆಲ್ಲಾ ಮನೆ ಕೆಲಸ ಒಂದು ಸೈಡ್ಗೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲಾ ಕೆಲಸ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಮನೆಯವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಏನೇನು ಅವ್ರಿಗೆ ರಿಕ್ವೈರ್ಮೆಂಟ್ ಎಲ್ಲ ಪೂರ್ತಿ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಭಕ್ತಿ ಭಾವದಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಭಜನೆ ಮಾಡಿ ಪಾಂಡುರಂಗನ ಒಂದು ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ಮಗ್ನರಾಗಿ ಬಿಡ್ತಾರೆ. ಎಷ್ಟು ಖುಷಿ ಅನಿಸ್ತದೆ, ಎಷ್ಟು ಸಂತೋಷ ಅನ್ಸ್ತದೆ. ನಿಮಗೂ ಸಮಯ ಸಿಕ್ಕಾಗ ನೀವು ಕೂಡ ಇಂಥ ಸತ್ಕಾರಗಳಲ್ಲಿ ನೀವು ಕೂಡ ಭಾಗವಹಿಸ್ರಿ. ಚೆನ್ನಾಗಿರ್ತದೆ, ಮನಸ್ಸಿಗೆ ನೆಮ್ಮದಿ, ಶಾಂತಿ ಸಿಗ್ತದೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಮಾತಾಡಿದ್ರು, ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತಾಡಿದ್ರು. ಅವರ ಅನುಭವಗಳನ್ನ ಒಂದೊಂದು ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಎಷ್ಟು ಖುಷಿ ಪಟ್ರು. ಎಲ್ಲಾ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರಿಗೂ ನಾನು ಬಹಳ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ. ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಶಂಕರ್ ಪಾಟೀಲ್ ಸರ್. ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ಇದ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ಆಮೇಲೆ ಸರ್, ಶಂಕರ್ ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ಅವರು ಅವ್ರ ಹೆಂಡತಿ ಬಗ್ಗೆ ಸರ್ ಅವ್ರು ಮಾತಾಡಿದ್ ನೋಡಿದ್ರೆ ಅವ್ರು ಏನಂದ್ರೆ ಗೊತ್ತಾ, ನನ್ನ ಮನೆ ಲಕ್ಷ್ಮಿ ಅದಾಳವಳು ಅಂತ ಹೇಳಿ. ಅದು ಮಾತುಗಳು ಕೇಳಂಕೆ ನನ್ಗೆ ಎಷ್ಟು ಖುಷಿ ಆಯ್ತು ಗೊತ್ತಾ. ಭಜನೆ ವಿಡಿಯೋ ಇದೆಲ್ಲ ಸಪ್ರೇಟ್ ಬರ್ತದ. ಈ ವಿಡಿಯೋ ಎಲ್ಲ ಮಾತಾಡಿದ್ದದ. ಇದು ನೋಡ್ರಿ ವಿಡಿಯೋ ಹೆಂಗಾಗದ. ಈಗ ಸದ್ಯಾಗ ನಾವು ಈ ವಿಡಿಯೋನ ಇಲ್ಲೇ ಮುಗಿಸ್ತೀವಿ. ನಿಮ್ಗೆ ಇಷ್ಟ ಆಗ್ತದ ಅನ್ಕೊಂಡಿದೀನಿ. ಮರಾಠಿ ಒಳಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಅದ, ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ನಡ ಒಳಗೆ ಎಲ್ಲ ಮಿಕ್ಸ್ ವಿಡಿಯೋ ಅದ. ನಿಮ್ಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿತ್ತಂದ್ರೆ ಲೈಕ್ ಮಾಡ್ರಿ, ಶೇರ್ ಮಾಡ್ರಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ರಿ. ಹಿಂಗ ಮರ್ಯಾಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಆಮೇಲೆ ಈ ಮನೆ ಮಗಳನ್ನ ಹಿಂಗ ಮುಂದಕ್ಕೆ ತಗೊಂಡ್ ಹೋಗ್ತಾ ಇರಿ. ಮತ್ತೆ ಎಲ್ಲರೂ ಬಹಳಷ್ಟ ಎಲ್ಲ ಚಾನೆಲ್ ಮುಂದೆ ಹೋಗ್ಲಿ ಅಂತ ಹಿಂಗ ಮಾಡ್ತೀರನೋ ಅಂತ ನಮ್ಗ ಗೊತ್ತದ. ಮತ್ತೆ ಈ ವಿಡಿಯೋ ನೋಡಿ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ ಕಡೆಯಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಬಹಳ ಧನ್ಯವಾದ ನೋಡ್ರಿ.